जमीन उद्योगासाठी संपादित झाली नसताना पर्यावरण जनसुनावणीचा फास कशाला? शेतकऱ्यांनी संतप्त प्रश्न करीत वरद फेरो अलायन्स कंपनीला सुपीक जमीन देण्यास केला तीव्र विरोध. मेसर्स वरद फेरो अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जयरामपूर, मुधोली, चकंदोन, गणपूर आणि अन्य 3 गावातील 400 एकर जमिनीचे भूसंपादन नियोजित असताना जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी पार पाडली. मात्र शेतकऱ्यांनी जमीन संपादित नसताना पर्यावरण विषयक जनसुनावणीचा फास कशासाठी, असा संतप्त सवाल उपस्थित करीत वरील नियोजित प्रकल्पाला सुपीक जमीन देण्यास तीव्र विरोध केला. यावेळी आपले मुद्दे मांडताना शेतकऱ्यांनी आम्ही या सुपीक जमिनीवर वर्षाचे 3 पिके काढतो, यातून लाखो रुपये नफा मिळतो, मात्र आम्ही ही जमीन प्रकल्पाला दिल्यास आम्ही भूमिहीन होणार, अतिशय कमी पगारात आम्हाला नोकऱ्या कराव्या लागणार, त्यामुळे हे आम्हाला परवडणारे नसून ज्या पोलीस बंदोबस्तात जमीन अधिग्रहण करण्यासाठी यानंतर आमच्यावर कोणी जबरदस्ती करू नये, असा इशारा दिला. मुधोली येथे प्रस्तावित वरद फेरो अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड या 2500 कोटींच्या पोलाद प्रकल्पाची पर्यावरण जनसुनावणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जमिनीचे अधिग्रहणच झाले नसेल तर हा प्रकल्प काय हवेत उभारणार का, असा प्रश्न उपस्थित करून स्थानिक शेतकऱ्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. पर्यावरण आघात मूल्यांकन EIA अधिसूचना 2006 मधील तरतुदीनुसार कोणत्याही प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यापूर्वी त्या प्रकल्पाची जागा निश्चित असणे आणि त्या जमिनीवर प्रकल्पाचा कायदेशीर अधिकार असणे अनिवार्य असते. जोपर्यंत जमिनीचे संपादन पूर्ण होत नाही तोपर्यंत नेमके प्रकल्पबाधित कोणी स्पष्ट होत नाही. मात्र वरद फेरोच्या बाबतीत 78 हेक्टर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी आपला हक्क सोडण्यास आणि जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला असतानाही प्रशासनाने जनसुनावणीचा सोपस्कार उरकल्याचे संताप व्यक्त होतो आहे. आमची जमीन आमच्या मालकीची असताना तिथे सुनावणी घेण्याचा अधिकार प्रशासनाला दिला कोणी, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. आपण नियोजित काम करतो. मला आजच्या जनसुनावणीबद्दल हेच बोलायचं आहे. गणपूर तो वेळ त्या ठिकाणी चक नंबर 2 या ठिकाणी संपादन झालंच नाही, तर आजची जनसुनावणी कशी काय झाली याबद्दल मला थोडं शंका आहे की ज्यावेळेस भूसंपादनच झालं नाही तर जनसुनावणी कशी काय. माझ्या मते मला वाटतं की आजची जनसुनावणी कदाचित अवैध असू शकते. चक नंबर 2चा आहे आणि हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये एवढा फ्रॉड चालू आहे. जे सत्तेवर लोक आहे त्यांच्या हातात एवढा कायदा आहे, त्यांच्या हातात अधिकार आहे, असल्यावेळी सुद्धा त्यांनी आमचे लोक त्यांच्यासोबत बोलून सुद्धा ते नाही का काय म्हणते जनसुनावणी रोखू नाही शकत. म्हणजे ते त्यांच्याकडून का मिळून आहेत का, त्यांचे काही शेअर्स आहेत का, ते त्यांचे काही हिस्सेदारी आहे का, ते पैसे घेतले आहे, ते पैसे देऊनच येतात तिथं ते लोक आणले जातात. ते कशाला असे करत आहे. आणि यांच्याकडे व्यवस्था नव्हती एवढी का आमचे जे जनसुनावणी ठेवले होते, आमच्या गावचे लोक जे आले ते अर्ध्याला अधिक लोक बाहेर होते, यांच्याकडे व्यवस्था नव्हती. तर जे आमची जमीन घेण्याची गोष्ट करताय त्या जमिनीवर या आले पाहिजे, त्या जमिनीवर आम्ही जनसुनावणी ठेवलो असतो, आम्ही व्यवस्था केलो असतो. यांच्या काही एवढा व्यवस्था लोकांची जे शेती आहे ते लोक इथं येऊन बोलतात का प्रदूषण असा होईल तसा होईल. त्यांना तेवढा माहिती आहे. आमदार खासदार गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार आले होते आणि अहिरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आले होते. ते येऊन त्यांना एवढा माहिती आहे, त्यांच्या हातात अधिकार आहे ना, ते रोकायला पाहिजे ना, कशाला नाही रोखले. ते खरं म्हणला तर वरचे जे सत्तेवरचे लोक आहेत तेच यांच्यात मिळून आहेत आणि तेच नाही का मायनिंग बिन याची गोष्ट करताय. यांना जर पर्यावरणाबद्दल जर बोलायचं असेल तर ते मायनिंग रोखून द्यावा. सीधा आपल्या जिल्ह्याची प्रसिद्ध पहाडी पण तोडत आहे आणि आपल्या जिल्ह्याचे वनस्पती जे झाडे आहेत ते पण तोडत आहे. प्रदूषण कमी होत आहे, त्यात वाढून राहिली आणि हे पर्यावरणाची गोष्ट करताय.